ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, उभाटा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या पक्षांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा सोमवारी सायंकाळी जाहीर केला. यामध्ये ठाणेकरांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, प्रदूषण दूर करण्याचं आश्वासन या वचननाम्यात देण्यात आले. शिवसेना उभाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत, नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा मंगळवारी जाहीर केला. नियोजनशून्य कामांमुळे आपल्या ठाणेकरांचं अर्ध आयुष्य वाहतूक कोंडीत संपत आहे. आपल्या तलावांच्या शहरात पाणी टँकरनं धाव घ्यावी लागते अशी टीका वचननाम्यात सत्ताधाऱ्यांवर करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी कंत्राटदार की कंत्राटदारांसाठी रस्ते असा प्रश्न उपस्थित करत 15 वर्ष टिकणारं आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचे रस्ते, हलगर्जीपणे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत आणि जबरदंड ठोठावणार असंही म्हटलं आहे. गायमुख साकेत खारेगाव कोस्टल रोड जलद पूर्ण करणार, गायमुख फाउंटन हॉटेल उन्नत मार्ग जोडणीसाठी प्रयत्न करणार, ठाणे बोरिवली भुयारी मार्गाला गती मिळवून देणार, कोपरी आनंदनगर साकेत एलिव्हेटेड उड्डाणपुलाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार, पूर्ण घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड युद्धपातळीवर पूर्ण करणार, टँकर माफियांना आळा घालणार, पाणी पुरवठा 585 दशलक्ष लिटरवरून 1116 दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्यासाठी पाठपुरावा, ठाणे महानगरपालिकेचं स्वतंत्र धरण उभारण्याचा प्रयत्न करणार, जुन्या विहिरी पुनर्जीवित करणं, तलावांचं संवर्धन आणि सौंदर्यीकरण करणार अशा आश्वासनांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ताई माई अक्का आणि विचार करा पक्का या निवडणूक प्रचाराला दिल्या जाणाऱ्या हाकेचं रूपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये करण्यासाठी सर्वच पक्षांनी यंदा मोठ्या प्रमाणात महिला कार्ड खेळलं आहे. नगरसेवक पदांसाठी 50% महिला आरक्षण लागू असलं तरी सर्वसाधारण गटातही अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना थेट मैदानात उतरवण्यात आलं आहे. परिणामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 641 उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या 295च्या घरात पोहोचली आहे. सत्तेच्या गणितात महिला उमेदवार आणि मतदार किंगमेकरची भूमिका बजावतील. गेल्या काही वर्षात राजकारण बदलले. सत्तेच्या सारीपाटात महिलांना 50% आरक्षण मिळाल्यामुळे स्थानिक संस्थांमध्ये रणरागिरणींचा आवाज भक्कम झालाय. ठाणे महापालिका ही त्यासाठी अपवाद नाही. किंबहुना 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत 131 पैकी तब्बल 70 महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. आरक्षणानुसार 66 जागा महिलांसाठी राखीव होत्या. पुरुषांपेक्षा जास्त जागांवर महिलांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे 67 नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेतही 36 नगरसेविका निवडून आल्या होत्या. भाजपच्या 12, राष्ट्रवादीच्या 20 तर काँग्रेसच्या 2 नगरसेविकांचा यात समावेश होता.
महापौरपद महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर पालिकेच्या सभागृहात खऱ्या अर्थानं महिला राज अनुभवायला मिळालं. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागातील 131 नगरसेवक पदांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल. यामध्ये 66 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. यंदाच्या निवडणुकीत सुमारे 641 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 6 नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आलेत. यामध्ये 4 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे विजयाचं खातं महिला उमेदवारांनी उघडले. एकूण उमेदवारांमध्ये महिलांची संख्या यावेळीही लक्षणीय असल्याचं दिसून येत आहे. आरक्षित जागांवर बहुतेक सर्वच पक्षांनी आपले महिला उमेदवार दिले आहेत. परंतु सर्वसाधारण गटातही महिला कार्ड खेळल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे MIM, बसपा, वंचित या पक्षांसह अपक्ष महिला उमेदवारांची संख्याही यावेळी लक्षणीय आहे. 100च्या घरात महिला उमेदवार सर्वच प्रभागांमध्ये उतरल्यात. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत महिलांचाच बोलबाला दिसून येतोय. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या घोडबंद रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचं काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून प्रकल्पाचं काम सुरू असून यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आग्रहानुसार हा प्रकल्प राबवण्यात येत असतानाही त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी मात्र या प्रकल्पाबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. रस्ते कामानंतर दुभाजक टाकून सेवा रस्ता पुन्हा सुरू करण्याची भूमिका भाजप नेत्यांनी स्पष्ट केली आहे. नवं ठाणं म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो. या शहराचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्याही मोठी आहे. याशिवाय स्थानिक नागरिकांची वाहनं याच मार्गावरून वाहतूक करतात. यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सेवा रस्ते मुख्य रस्त्यात जोडण्याची कामं सुरू आहेत. सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहनं उभी केली जायची आणि फेरीवालेही ठाण बसत होते. त्यामुळे सेवा रस्त्यांचा फारसा वापर होत नव्हता. यामुळेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचा प्रस्ताव पुढे आणला होता आणि ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी ते आग्रही असल्याचं सातत्यानं दिसून येतं. हा प्रकल्प कापूरबावडी ते गायमुखपर्यंत राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होण्याची भीती काही नागरिकांकडून केली जात असून यातूनच नागरिकांकडून या प्रकल्पाला विरोध होतोय. नागरिकांचा विरोध डावलून या प्रकल्पाचं काम सुरू आहे. हिरानंदानी इस्टेटमधील नागरिकांनी मध्यंतरी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी MMRD अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम थांबवलं. यामुळे या रस्त्याबाबत शिंदेंची शिवसेना आणि भाजपची वेगवेगळी भूमिका असल्याचं चित्र दिसून येत असतानाच आता याबाबत भाजप नेत्यांनीही स्पष्ट भूमिका मांडत पुन्हा सेवा रस्ता करण्याची भूमिका मांडली आहे. घोडबंदर रस्त्याबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या असून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. आता रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण होत आलं असून मुख्य आणि सेवा रस्त्यामधील गटार काढून ते रस्त्याच्या एका बाजूला बांधण्यात आला आहे. यामुळे रस्ताही मोठा झालाय. आता जे झालं आहे ते झालं. याच रस्त्यावर दुभाजक टाकून सेवा रस्ता पुन्हा करण्यात यावा अशी भूमिका आम्ही मांडली असून त्यात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्रीही सकारात्मक असल्याचं भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं. सब मिलके आज ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवणारे ठाण्यातील काही उमेदवार अब्जाधीश असल्याचं स्पष्ट झाले.
15 जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान या निवडणुकीत 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यापैकी तब्बल 114 उमेदवार हे अब्जाधीश असल्याचं समजतं. या उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आहेत. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार या संबंधित उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे एकूण उत्पन्न 381 कोटींचं आहे, अशी नोंद त्या उमेदवाराच्या शपथपत्रात आढळली आहे. तसंच या उमेदवारांना वगळता ठाणे महापालिकेच्या सर्वात कमी उत्पन्न असलेले उमेदवार हे मुंब्रा भागातील असल्याचंही दिसून आले. यात एका उमेदवाराचं उत्पन्न अवघं 20,502 रुपये इतपत असल्याचं स्पष्ट झाले. ठाण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अब्जाधीश असलेले बहुतांश उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आहेत. तसंच भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट, ठाकरेंच्या शिवसेनेतील आणि काही मनसेचे उमेदवारही गडगंज श्रीमंत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराचं सर्वाधिक उत्पन्न दिसून आल्यानंतर आता शिंदेंच्या सेनेतील आणखीन एका उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात त्याची एकूण मालमत्ता 126 कोटी 66 लाख रुपये असल्याचं कळतं. तसंच कळव्यातील एका शिंदेंच्या उमेदवाराची 105 कोटीची संपत्ती असल्याचं शपथपत्राद्वारे माहिती मिळाली आहे.